दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। कच्चं घर कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या 3 मुलींचा समावेश आहे। याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 1 आणि 2 मार्च रोजी जम्मू काश्मीरच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला। जम्मू प्रदेशातील विविध भागात जोरदार वारा आणि गारपिटीमुळे निवासी घरांसह अनेक इमारतींचे देखील नुकसान झालंय। अशातच रियासी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर चासना तहसीलच्या कुंदरधन मोहरा गावात एक घर कोसळलं। या दुर्दैवी घटनेत घरात राहणाऱ्या फल्ला अख्तर वय 30, तिच्या मुली नसीमा, सफीना आणि सिमरन यांचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी सांगितलं की या घटनेत कुटुंबातील 2 वृद्ध सदस्य आणि त्यांची पत्नी बानो बेगम ही देखील जखमी झालेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले। तसंच बचाव कार्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान जम्मू काश्मीर वाहतूक पोलिसांनी रामबन जिल्ह्यातील धलवासा भागात भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशीही बंद असल्याची माहिती दिली आहे। दरड कोसळल्यानं रस्त्यावर ढिगारा साचला होता। यासोबतच मैदानी भागात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे महामार्ग बंद असल्याचं सांगितलं जात आहे।